जय शिवराय मित्रांनो, मी अजित जाधव. तर पहा, घरकुल लाभार्थ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. खूप साऱ्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले होते, पण त्यांच्या बँक खात्यामध्ये एकही हप्ता जमा झालेला नव्हता. आणि याचबरोबर खूप साऱ्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला होता. तर पहा, जिओ टॅगिंग रूलसुद्धा FTO जनरेट होऊनसुद्धा त्यांच्या बँक खात्यात दुसरा हप्ता आलेला नव्हता. तर हा हप्ता टायमिंगवर का येत नव्हता? तर सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि याचबरोबर तुम्हाला एकही हप्ता मिळालेला नसेल, तर यापुढे तुम्हाला हप्ता नक्की वेळेवर भेटू शकतो. यासंबंधीची जी सूचना देण्यात आलेली आहे, ती सूचना आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्या अगोदर चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, या ठिकाणी जी सूचना आहे, ती सूचना तुम्ही स्क्रीनवर व्यवस्थित पाहू शकता आणि नीट समजून घेऊ शकता. तर या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्व लाभार्थींना सूचित करण्यात येते की घरकुलाचे अनुदान हे SNS स्पार्श प्रणाली अंतर्गत वितरित करण्यात येत असून लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होण्यास विलंब होत आहे. जेवढे FTO पंचायत समिती स्तरावरून केल्या जातात त्यापैकी काही लाभार्थ्यांचे अनुदान खात्यात जमा होत आहे व काही लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात वितरित होण्यास विलंब लागत आहे अथवा जमा होत नाही. सदर बाब ही SNS स्पार्श प्रणाली पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे किंवा न असल्यामुळे अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी येत आहेत. तरी सर्व घरकुल लाभार्थ्यांनी कृपया करून ही बाब लक्षात घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, ही विनंती आदेशावरून. तर पहा, ज्यांचे पैसे आता घरकुलाचे असतील किंवा इतर योजनेचे असतील, ते जर तुम्हाला आलेले नसतील तर ते लवकरच आता तुमच्या बँक खात्यात येतील. तर येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये ही जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित आणि सुरळीत चालू होईल. आणि तुमचे हप्ते आलेले नाहीत किंवा येतच नव्हते तर यावर योग्य प्रकारे काम करून सर्व लाभार्थ्यांना यांचे हप्ते वेळेवर मिळतील. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.